आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। SSVPS महाविद्यालय शिंदखेडा येथील वनस्पतीशास्त्र विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी वनस्पतीशास्त्र तृतीय वर्ष अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली। या प्रसंगी महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष बापूसाहेब प्रफुल्ल कुमार सिसोदे, महाविद्यालयाच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष बापूसाहेब अशोकजी पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब सुरेशजी देसले, वनस्पती शास्त्र विभाग अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रोफेसर डॉक्टर MB पाटील, प्राचार्य डॉक्टर HM पाटील, बामखेडा महाविद्यालय, अधिसभा सदस्य डॉक्टर कांचन महाजन, श्री अमोल मराठे हे उपस्थित होते। सदर कार्यशाळेसाठी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाच्याच 70 प्राध्यापकांनी सहभाग घेतला। अभ्यासक्रम पुनर्रचनेसाठी विविध समित्या गठीत केल्या होत्या। या समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांनी सखोल चर्चा करून अभ्यासक्रम पुनर्रचनेचे काम पूर्ण केले। कार्यशाळेची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS पवार सर यांनी सादर केली। या प्रसंगी विविध महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे गेल्या 6 महिन्यात निवृत्त झालेले आणि येत्या मे महिन्यापर्यंत निवृत्त होणारे प्राध्यापकांचा सत्कारही करण्यात आला। अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर MB पाटील यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले। बापूसाहेब प्रफुल्ल कुमार सिसोदे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या भविष्यात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांवर आधारित आणि प्रकल्प आधारित अभ्यासक्रम तयार करावा अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेचे सचिव डॉक्टर RT जाधव यांनी केले। कार्यशाळेच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात आले। डॉक्टर YA अहिरराव आणि प्राध्यापक केशव कोळी यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SB बोरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री राहुल पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले। विज्ञानाचा उत्सव साजरा करीत असताना आज आपण श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या शिंदखेडा महाविद्यालयाच्या एक बदलासाठी एकत्र आलो आहोत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत TYBSc सत्र 6 सेमिस्टर 6 च्या अभ्यासक्रम पुनर्रचनेची ही कार्यशाळा आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। NEP 2020 चा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर करणे नसून त्याला जागतिक स्तरावर सक्षम बनविणे हा आहे। पदवीच्या शेवटच्या सत्रात सेमिस्टर 6 विद्यार्थी जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या करिअरच्या उंबरठ्यावर असतो। म्हणूनच या सत्राचा अभ्यासक्रम ठरविताना आपल्याला पारंपरिक चौकटी बाहेर जाऊन या सत्राच्या अभ्यासक्रम ठरवताना आपल्याला पारंपरिक चौकटी बाहेर जाऊन तिचा विचार करावा लागेल। या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट केवळ अभ्यासक्रम बदलणे हे नसून तो कौशल्य आधारित स्किल बेस आणि रोजगारक्षम एम्प्लॉयबल बनविणे हे आहे। बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून आणि संशोधनातून शिकण्याची संधी मिळावी हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे या सत्रातील विषयांची मांडणी करीत असताना आपण काही मुद्द्यांना भर द्यावी असे मला वाटते, असे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची संधी देणे, केवळ पाठांतराऐवजी प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट आधारित लर्निंगवर भर देणे, आपल्या खानदेशातील भौगोलिक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमात तसे बदल करणे। या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचा अनुभवाचा फायदा घेत आपण एक असा विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम तयार करणार याची मला खात्री आहे, जो महाराष्ट्राच्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असत असेल। SSVPS संस्थेचे नेहमी दर्जेदार शिक्षणाचा वारसा जपला आहे। आज या शिंदखेडा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणारी ही चर्चा विज्ञानाच्या
प्रगतीला नवी दिशा देईल याची मला खात्री आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला सर्वांच्या अनुभवातून एक असा परिपूर्ण आराखडा तयार होईल जो विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे. महाराष्ट्र विद्यापीठाचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला ही कार्यशाळा आयोजित करण्याची परवानगी दिली आणि आपण सर्वजण या महाविद्यालयामध्ये त्या निमित्ताने आलात. तुमचं या महाविद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या महाविद्यालयाचं हा जो वर्कशॉप आहे हा जवळपास बॉटनीचा सिलेबसचा 4था वर्कशॉप आम्ही ऑर्गनाईज करत आहोत. 2014मध्ये मी टी.वायचं फक्त प्रॅक्टिकल पहिल्यांदा ऑर्गनाईज केलं होतं. टी.वायचं 2016मध्ये SIPCचं ऑर्गनाईज केलेलं होतं. 2019मध्ये टी.वायचं 5वं सेमिस्टर ऑर्गनाईज केलं होतं आणि आता ही संधी 6वं सेमिस्टर ऑर्गनाईज करण्याची आम्हाला मिळते आहे. या व्यतिरिक्त आम्ही 2013मध्ये स्टेट लेवलवरचं एक कॉन्फरन्स घेतलेली होती सायंटिफिक आयडेंटिफिकेशन ऑफ द प्लांट्समध्ये. त्यानंतर 2019मध्ये नॅशनल लेवलची कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली होती. त्याच्यात आपण सर्वजण सहभागी देखील झालेला होतात. याच निमित्ताने आपण एकत्र येत असतो. मला सांगायला एक आनंद वाटेल की गेल्या वर्षी आम्ही नॅकला सामोरं गेलो आणि आम्ही B+ ही ग्रेड प्राप्त केलेली आहे. आमच्या तिघही सायकल्समध्ये आम्हाला B ग्रेड होती, परंतु यावेळेला मात्र सगळ्या प्राध्यापकांचं कमिटमेंट आणि यावेळेला थोडंसं 0.14 प्लस झालं आणि आमचा 2.14चा स्कोअर होता पहिला Bचा, आता 2.54चा स्कोअर मिळालेला आहे. आणि याच कालावधीमध्ये मला मॅनेजमेंटने जी भरपूर अशी पाठराखण केलेली आहे ती म्हणजे आपल्या महाविद्यालयासाठी जे काही करता येईल ज्याच्याकडून महाविद्यालयाचं नाव लोक होईल असं करा आणि त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर याच पाठीशी असल्यामुळे मी जे काही माझ्या कालावधीमध्ये करू शकलो हे नक्कीच लोकांसाठी किंवा विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयाचं नाव लौकिकामध्ये भर करणारी गोष्ट आहे. गेल्या 2 वर्षामध्ये मी जवळपास 20 किलोवॅटचं इथं सोलर पॅनल बसवलं आहे, ज्याने आमचा महिन्याचा जवळपास 25,000 रुपयाचं लाईट बिल आमचं वाचलं आहे. त्याचबरोबर 4 प्रकारचे जे ऑडिट असतात नॅकसाठी लागणारं ते 4ही प्रकारचं ऑडिट, जसं जनरल ऑडिट असेल, एन्व्हायरमेंटल ऑडिट असेल, बेस्ट मॅनेजमेंट ऑडिट असेल, नंतर एनर्जी ऑडिट असेल, हे 4ही प्रकारचे ऑडिट विविध योजना संस्थांमार्फत करून घेतलं, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा झाला. महाविद्यालयाचं रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रोसेस आम्ही पूर्ण करून घेतली. 2 ठिकाणी महाविद्यालयाचं स्वतःचं पाणी आम्ही जमिनीमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने पर्यावरणाचं देखील आम्ही संवर्धन करण्याचा छोटासा आमचा प्रयत्न झालेला. याबरोबरच गेल्या वर्षीच्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयाला बॉटनीचं TYBSचं गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.